चल मग मी चाललो आहे कामावर. बरं या. बरं ते डब्यासोबत ते पाला पिशवीमध्ये हे ठेवलेली आहे, ते एक पुडी आहे, त्या पुडीमध्ये करायची चटणी आहे. ते तर करायची चटणी खाता नाही तर तसेच राहील. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. बाबा लवकर ये जा, लवकर. हो रे बेटा, कामावरून सुटले की मी घरीच येतो डायरेक्ट. देवला आला वाटतं, संध्याकाळचा रोज येत असते ना पैसे मागायला. कामावून आला असेल तर ते वावरातून घरी, आता पैसे मागायला आला असेल. अरे देवला आला का रे वावरातून? आली होती का मशीन येणार होती ते आपली तूर काढायसाठी? आली का? काय चोर सरपंच, वाट पण कंटाळलो मी, नाही आला ते काय मशीन, त्याला दुसरं काम लागलं असेल तिथं कुठेतरी. कायच आहे ते इकडं ते. बरं मी काय म्हणतो, ते आता मी टप्पा लावून दिला, ते तिकडलं पलीकडलं राहिलं होतं जसं कोपरा, ते गव्हाचा वलवाचा ते तिकडं पुरा करून टाकला. आता मोटर बंद केली. बरं ठीक आहे, जाऊ दे, मी लावतो त्याला फोन. उद्या तरी ये म्हण लागल मग त्याला. आणि पटकन काढून घेतली तूर की आपल्या घरी आलेली बरी ना. बरं ठीक आहे, मग तुला ते पैसे देऊन देऊ का आजचे मजुरीचे? नाही राहू दे, ते जमा थोडे जमा करून करून मग कसं एकदा सामान गिमान काही घ्यायला काम आहे ते. राहू दे, नंतर उद्या जमा जराशे. हा, रोज जबरदस्ती पैसे मागून देणारा माणूस. आज राहू द्या मग ते जमा. दारू दारू आता पित नाही होते इकडे. जरा शुद्धीवर दिसू राहिला, कालही मला शुद्धीवर दिसला, मस्त सुटली वाटते दारू पोराची, मस्त बरं झालं. बरं काय हरकत नाही, ठीक आहे, राहू दे जमा. तुला केव्हा बी लागले, जेव्हा लागले तेव्हा सांग, काही टेन्शन घेऊ नको. तुला जेव्हा लागले, कधी खर्चाला लागले, तेव्हा घरी घरी काही सामान घ्यायचं असलं तर शिल्लकही लागलं सांगतो, मी देतो. तुले बरं काय हरकत नाही, ठीक आहे, येतो मग आता मी. काय देवल्या, दिसूच नाही राहिला 2 दिवस झाले तू तर. त्या दिवशी इथं आलतो मी तर तू दिसला नाही रे, घरी गेला वाटेल लगेच तू. तो घराजवळ आल्यावर मले तुझी असलीयत माहीत पडली ना, मग काय थांबतो मी, घरी जाणार नाही तर काय करू. आता तो सोबत राहणं बी कमी करावं लागेल मले, पण आता एकाएकी करता येत नाही. एकाएकी जर तुला जर काही बोललो तर तू तर माझ्या काठ धराचा होय, काहीतरी उलट सुलट करशील माया तू. त्यापेक्षा आपलं गोड बोलूनच बाबा तोपासून दूर व्हावं लागल. शिवलाल भाऊ, ते सरपंचाने फोन केला होता लवकर घरी बोलावं ना, म्हणून गेलो मी लवकर लगेच. बरं जाऊ दे, चाललं मग आता आज जाऊ ना तिकडं. नाही हो, आता मला प्यास नाही वाटली, आता जाऊ दे, मी नाही येत आता. हा, एकाएकी काय परिणाम झाला बा याच्यावर? एकाएकी म्हणजे दारू लगे प्याचीच नाही म्हणते. इथे गोड बोलून बोलून न्या लागल बा तिकडे. यानं सोडली तर आपलं कसं होईल? काय राजा देवलाल, प्या नाही वाटत म्हणतं, काही म्हणतं का? जाऊ दे, नको पिऊ तू, एक परी चाल ना माझ्यासोबत तर चाल. नाही बा, आता मी तिकडे येतही नाही, तिकडे यायचं नाही म्हणेल, काही नाही, मी पाय नाही ठेवतात तिथं. हे तर एकदमच येत नाही म्हणते. काहीतरी काहीतरी त्याला म्हणाला, काहीतरी त्याला सांगा लागल बा, काय कशा पद्धतीने न्यास लागलेली. काय लेका, माझ्या जिगरी दोस्ताला तू असा करता असं म्हणतं लेका? तुझ्यासाठी आजपर्यंत मी किती जीवाला जीव लावला लेका. तू जेव्हा म्हटलं तेव्हा जिथं म्हटलं तिथे येत जाऊ मी तुझ्यासोबत. हा, तुझ्यासोबत कधी बी तिथे येत जाऊ. हा, आणि तू माझ्यासोबत येत नाही म्हणतं. हा, शोभते का तुले? हे झाला का एवढ्यानंच आपला दोस्ताना लगे? काय लेका, दोस्तासाठी लेका मी लेका तुला जीवाला जीव दिला लेका, आणि तू लेका माझ्यासोबत यायला तयार नाही. कायले बोलायला लावतो म्हणा, तो गाडी जीवाला जीव दिला, तू या फायद्यासाठी तू मला नेत जाय ना. पण काय आता सांगू, असा राग येऊ राहिला मला याचा. मला दारूचं व्यसन याच्यामुळेच तर लागलं. असं वाटते 2 कानपटीत द्यायच्या, पण काय आता चुपचाप राहावं लागते. जाऊ दे ना शिवलाल भाऊ, आता काय ले मागचं पुढचं काळा लावता. जाऊ दे, मी येत नाही म्हटलं ना, तुम्ही जा तुमच्या मध्ये येणं. म्हणजे काय काय रे, काय 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 कम्या, काय तुला काय फसवलं लेका? तुझ्यासाठी लेका म्या किती खर्च केला लेका? मी दारू न पिणारा माणूस तुझ्यासोबत येत जाव? जसा तरी इमानदारीने बोलणं. तो कधी पाजली रे मले? हा, मी आज तर तुला किती वेळा पाजली बे, सगळे मा पैशानच पिला ना हमेशा तू. आणि म्हणतो लेका माझ्यासाठी खर्च केला म्हणतं, जरा वाटू दे ना जरशी. मा पैशान तू पित जा, मले जास्त पाच जाय ना लेका, जास्त व्यसन मले तू असतं लावलं. हे म्या काय लावलं रे तुला व्यसन? तुलेच लेखन होतं ना प्याचा. तू पिझ्झा म्हणून मी काय, मी तुझ्यासोबत येत जाऊ फक्त. आणि मला काले मला पाच तुला का जबरदस्ती केली म्या? काले पाजली तो मले? माझे पैसे खर्च झाले, हे झाले कोणाला? आता 2 दिवस झाले दारू सोडली तर लगे लय शानपणा सांगू राहिला तू रे. हा, दारू द्या अक्कल बेवळात आहे तू. हे शिवलाल, माणूस किती बोल भाऊ, बेवळा गिवळा करू नको. हा, तुला सांगतो मी आता माझ्यासोबत बोलायचं नाही अजिबात. काय करत रे, काय करशील रे तू? हे शिवलाल, कॉलर सोड भाऊ, कॉलर सोड. ते शिवलाल देवलालचे काय भांडणं चालू काय? लय जोर जोरात बोलून राहिले ते, पाय ना.
सोडत रे, नाही सोडत. काय करतं सांग, काय 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 करतं? मायला मोडलेल्या पायावर लात मारली रे यानं. थांब, याला सांगतो थांब. चालते पाय शिवलाल भांडण करू राहिले ते दोघं जण. शिवलाल भाऊ भांडण काय करू राहिले हो? दीड फुटिया तू जाणे तिकडे. तू काय तू तू काम कर ना. आयला मागून दिली वाटते ना रे. नाही इजू का शिल्लक बोलता का? तुला समजावून सांगू राहिलो तू उलटा बोलता. कंदिल्या चाल तिकडे, ते काय चालू पाय गडबड चाल. ओय काय करू राहिले रे देवला शिवलाल? भांडण करत असते का गाय गाववाले माणसं तुम्ही अशी भांडण करता का बे? हे आले का इकडे आता तेल टाकले. या मारत्याच्याने बुक्की बसली ना मध्ये मारत्या बोलण्याच्या म्हणण्यात. तेवढ्या सोडतच नाही ना मी. अंकल शिवल्या सोड भाऊ, सोड तुला सांगतो. शिवलाल भाऊ राहू द्या. काय राजा आपल्या गावाले माणसं तुम्ही भांडण करत असते का? सोळा शांताराम भाऊ मध्ये सोळा, मी सांगतो जेले. तू शिवला लिहून जा बरं तिकडं. काय आले का तू समजदार माणूस का भांडण करतले का? कारण भाऊ यानंच मला दारूची सवय लावली, याच्यानं माझं सगळं नुकसान झालं आजा. हा मायकुलाच्या गोड बोलून हे करे, मला फसवलं सगळं यांनी. हा माझ्यासोबत परत भांडायला आलं हे. मी सोडू का? ते दिले मी 2-4 बुक्के दिले. बरं झालं ते इचुकाट्याला तसंच पाहिजे. ते कोणाचं चांगलं केलं बी त्यानं म्हणून तू चांगलं करणार आहे. पण मला सांग, पण तुले समजायला पाहिजे ना. त्यानं जरी तुला दारू पाजली हे झाली, पण तुला समजत होतं का याच्या आधी? तू दारूच्या नशेत सगळा लेका त्याच्या मनानं ऐकत जाय, तेव्हा तू ते शिवलाल दोष करत जाय. हा घरच्याच आहे की नाही तेव्हा तू. का राजू शांताराम भाऊ तेव्हा काही मला दारूच्या नशेत काही समजत नाही ना. हे राजा गोड बोलून मला दारू पाच जाय शिल्लक. त्या नशेत मला असं वाटत बा एकदम गोड बोलत आहे. मला असं वाटतं की माझी किती यार आहे, पण त्याची असलीत मला सगळी माहीत झाली ना. आम्हाला याच्या आधीपासूनच माहित आहे त्याची असलीयत. पण तुमच्या डोक्यात घुसते कुठं? तुम्ही जाता इकून तिकून जाता त्या शिवलालच्याच मागं. ते जरसा गोड बोलते, जरसं चांगलं बोललं की तुम्हाला वाटते बा किती चांगलं आहे ते. पण चांगलं वाईट तुम्हाला समजत नाही ना. त्याला काय आता तुझे भांडण करून काय फायदा का? आता त्याला दोष देण्यापेक्षा तू पाय. खरा दोष तुमचा आहे. तुम्ही त्याच्या मागे जात आले का, त्याच्या मनानं ऐकता म्हणून ते तुमचा फायदा घेते. तुम्ही त्याच्या तिकडे गेले नाही तर ते काय फायदा घेऊ शकते का? आता तरी लक्षात ठेव, आता त्याचा नाद सोडून दे, त्यासोबत राहायचं नाही. तुला असलीत माहीत झाली त्याची. आता अजिबात त्यासोबत राहायचं नाही. तुझ्या संसारात तू सुखाचं कर. आता याच्यानंतर दारू पिऊ नको, म्हणजे तर झालं. तर आणखी तू त्याच्या नादानं जर दारू प्यायला लागला मग काही फायदा नाही आहे. नंतर भाऊ आता मी दारू नाही पित, आता कधी दारू पित नाही. अशाची संगत सोडून दे तुम्ही, आता कधीच यासोबत राहणार नाही. जा मग आता घरी जा तू. आम्ही ते समजावतो त्याला बी सांगतो समजावून, ते काही आता बोलणार नाही तुझे. चला मंडळी असं आहे बा, पायी एकमेकाचे पाय पहिले जीवाला जीव लावणारे. आता भांडण झाली दोघात. म्हणून पहिले दोघं एकसारखे होते, दोघे दारू पिणारे म्हणून एकमेकाचं पटत जाय. आता झाला एक दारू पिणारा आणि एक न दारू पिणारा, म्हणून कसं पटणार आहे आता याचं? जाऊ द्या. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते सांगा. चला आता उशीर झाला जरा, व्हिडिओ यायला सुद्धा उशीर झाला. कालही जरासा उशीर झाला होता तांत्रिक अडचणीमुळे. तर चला आता कमेंट करणाऱ्याचे नाव आपण उद्याच्या याच्यामध्ये घेऊ. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.